सुनावणी सुरू आहे। यानंतर पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। एकतर एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि विधानसभेमध्ये मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय। मंत्री सभागृहामध्ये नसल्यामुळे 7 लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली। हे अतिशय गलिच्छ कामकाज चाललेलं असून कुणालाही विधिमंडळाच्या कामकाजामध्ये रस दिसत नसल्याचं अजित पवार म्हणाले। तर अजित पवारांनी उपस्थित केलेली बाब अतिशय गंभीर असून आम्ही आमच्या मंत्र्यांना समज देऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जास्त व्याप असतो ह्याची पण मला जाणीव आहे। त्याच्यामुळे ते नसले तरी संसदीय कामकाज मंत्री तरी किमान सकाळी 9:30 ला येऊन बसलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, कधी देवेंद्रजी माझा चंद्रकांत पाटलांच्यावर आरोप नाही, परंतु त्यांनी जर जबाबदारी घेतली तरी येऊन बसा ना बाबा। आज सभागृहामध्ये एक फक्त मला वाटतं मंगलप्रसाद लोढांची लक्षवेधी झाली, 6 मंत्री गैरहजर। अध्यक्ष महोदय, यांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का? आम्हालाही वाईट वाटतं की अशा प्रकारचे शब्द वापरायला। विरोधी पक्षनेत्यांनी जी बाब उपस्थित केली आहे ती गंभीरच आहे आणि त्याचं मी बिलकुल समर्थन करणार नाही। उलट आज जे काही सभागृहात प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरीच व्यक्त करतो। माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही जरूर मंत्र्यांना समज देऊ, त्यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे। आणि आपल्यालाही विनंती आहे की समजा एखाद्या दिवशी उशिरापर्यंत चालत असेल तरी देखील आपण असुधारित प्रत ऑर्डर ऑफ द डेची ही जर पाठवून दिली तर किमान ज्या सकाळच्या लक्षवेधी असतील त्याचं ब्रीफिंग घेता येईल। आता विधानसभेमध्ये लक्षवेधी सत्रात संबंधित खात्याचे मंत्री गैरहजर राहिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि अजित पवारांनंतर आता रोहित पवारांनी सुद्धा सरकारवरती निशाणा साधला। कालच्या सत्रामध्ये अनेक मंत्री उपस्थित नव्हते, आज सुद्धा तीच परिस्थिती असल्याचं म्हणत रोहित पवारांनी संताप व्यक्त केला। अनेक शेतकरी मुंबईकडे स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या मागण्या घेऊन येत आहेत। काल दुपारी त्यांच्याबरोबर बैठक ठरली होती, पण या सरकारकडे वेळ नाही। काय करतात हे खरं तर बघावं लागेल, कारण का आमच्या लक्षवेधी असतात तेव्हा मंत्री येत नाहीत, आम्ही फक्त बसलेलो असतो। मग ज्या पद्धतीने आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो, आम्हाला महत्त्व दिलं जात नाही, आमच्या प्रश्नाला महत्त्व दिलं जात नाही, तसंच शेतकरी नाशिकवरून निघाले असताना, हजारोंच्या संख्येत निघाले असताना सुद्धा त्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार लक्ष देत नाही, साधी बैठकीला सुद्धा वेळ देत नाही। मग एवढा वेळ या सामान्य लोकांसाठी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सत्तेमध्ये येऊन काय करत आहात असा प्रश्न सामान्य लोकांना तिथं पडत आहे। दरम्यान मंत्र्यांच्या या अनुपस्थितीवरून कालिदास कोळंबकर यांनी सरकारला घरचा आहेर दिला। काय म्हणाले ते ऐकूयात। 9:30चा आपण टायमिंग दिल्यानंतर मंत्री महोदय सगळं उपस्थित राहिले पाहिजे। मंत्री पदासाठी पुढे पुढे जातात, परंतु बसायला पण लवकर टायमिंग मध्ये आले पाहिजे ना। तुम्ही आदेश द्या ना, तुम्हाला तो अनुभव आहे किती त्रास होतोय ते, तर त्या पद्धतीने तुम्ही मेहरबानी करून सगळं मंत्र्यांना तुमच्या भाषेत तुम्ही सांगा काही गोष्टी।